अवनी आज आलेली असते. तिला जी रूम भाड्याने मिळालेली आहे त्यासाठी. आणि ती येताच बेल वाजवते. ती बेल कुत्र्याच्या आवाजाची असते, त्यामुळे ती खूप घाबरते आणि म्हणते आता मला याची सवय करून घ्यावी लागेल. दार उघडताच तो मालक बाहेर येतो आणि तिचा ॲडव्हान्स घेतलेले पैसे परत करतो आणि म्हणतो की मी तुम्हाला रूम देऊ शकत नाही, ते माझ्याकडनं चुकून झालं होतं की मी तुम्हाला हो बोललो. ती म्हणतेस ते असं काय करता, मी तुम्हाला एक्स्ट्रा 2,000 रुपये देते, पण द्या ना प्लीज मला रूम. मला ना कुठेच राहायला सध्या व्यवस्था नाही आहे आणि खूप गरज आहे सध्या. आता मालक खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो नाही देऊ शकत मी तुम्हाला, आणि दार लॉक करतो आणि आतमध्ये जातो. आता अवनी म्हणत असते हे काय झालं, हे मालक कसा कसा निघाला की त्याने पहिले पैसे घेतले आणि आता नाही बोलतोय. आता राजाला हे सगळं माहीतच असतं. राजा दुरून बघतोय की अवनी आता परत येणार. तो मोबाईलवर बोलत बसतो. इकडे पाण्याच्या गॅरेजवर पाण्या त्याचं काम करत असतो तेव्हा धन्या येतो आणि त्याला त्याला कॉलेजसाठी 40 रुपये लागणार असते. तेव्हा तो पाण्याला म्हणतो अरे माझं तुझ्याकडे एक काम होतं, करशील का. तो म्हणतोस तो काय ते सांग ना. धन्या म्हणतो मला ना 40 रुपये पाहिजे होते. तो म्हणतो 40 रुपये फक्त, अरे मी तुला 100 रुपये दिले असते, पण माझा फोनच नाही आहे माझ्याकडे. तो म्हणतोस तो तुझ्या फोनला काय झालं. तो म्हणतो अरे ती पागल पाहिली ना, ती माझा फोन घेऊन गेली ना. आता त्याच्या गॅरेजवर तो एक मुलगा असतो, तो म्हणत असतो हो ना ती पायलेच्या उगाचच मागं लागते. आता धन्या म्हणतो अरे उगाच कशाचं, त्या पायलचं प्रेम आहे याच्यावर, पण या पाण्यालाच नको आहे ना ती. आता धन्या खूप कॉमेडी करत असतो कुठे पण. पाण्या म्हणतो धन्या तुला काहीच कळत नाही हा, तू बोलू नको उगाच, हे घे तुला 100 रुपये जा इथून. धन्या म्हणत असतो अरे ते नाही, पण तुझा फोन तर भेटला पाहिजे ना. आता तो मुलगा म्हणतो पण तो मिळवायचा कसा. आता धन्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. धन्या म्हणत असतो तिच्याकडे जायचा आणि घ्यायचा. पाण्या म्हणत असतो अरे तसं नाही ना, तिला असं वाटेल की माझं तिच्यावर परत प्रेम जडलंय. मग आता त्याला असं आठवतं. इकडे लगेच परत राजाचा सीन घेतला आहे. राजा तिला बघतोय, ती परत येते आणि तो मोबाईलवर बोलत बसतो. आता अवनी परत येते. तो म्हणतो अरे काय झालं, तुम्ही का आलात. ती म्हणतेस अरे तो मालक नाही म्हणाला रूम द्यायला. राजा म्हणतोस काय, अशी कशी हिंमत झाली त्याची. आणि त्याच्या बाह्या वगैरे हाताच्या वर करतो आणि म्हणत असतो आणि भांडायला जातोय असं दाखवतोय अवनीला. आणि यानेच फिडिंग लावून ठेवलेली होती पहिले की अवनीला रूम न भेटावी म्हणून. आता अवनी खूप अपसेट झालेली असते. अवनी म्हणत असते मला कोणत्याच गोष्टीला यश येत नाही राजा, कशामुळे होत असेल हे. आता राजा म्हणत असतो तुम्ही कशाला टेन्शन घेताय, आपलं घर आहे ना. ती म्हणत असते पण नाही ना, मला तिथे नाही राहायचं आहे आता. राजा म्हणत असतो अहो जोपर्यंत तुमची व्यवस्था होत नाही बाहेर कुठे, तोपर्यंत तर थांबा. ती म्हणत असते नाही ना राजा, आता मी कितीतरी मनाची तयारी करून तुझ्या घरातून परत आले होते, पण बघ ना काय झालंय. राजा म्हणत असतो चला बरं जाऊ द्या, आता काही विचार करून फायदा आहे का. चला बरं तुम्ही बसा गाडीवर. आता अवनी तयारच होत नसते, पण तो तिला तयार करतो आणि गाडीवर बसवतो. आता राजा स्वतः एकटा गाडीवर जाऊन बसतो आणि नंतर मग अवनी तयार होते आणि बसते त्याच्या बाजूला जाऊन. इकडे ते जात असतात. परत धन्या आणि पाण्याचा सीन घेतला आहे. आता पाण्या म्हणतो अरे तुझ्याकडे एक टॅलेंट आहे ना, ते आता नाही कामाला येणार तर कधी. तुला मुलींचे आवाज काढता येतात ना. अरे त्या पायलीला असं जळवायचं म्हणजे ती पायली स्वतः आली पाहिजे ती मोबाईल घेऊन. आता धन्या म्हणतो हो जा रे, मी नाही करणार ते असलं काही, आणि रुसून बसतो. पाण्या त्याला म्हणवत असतो अरे तू जर हे केलं तर तुला मी अजून पैसे देतो ना वाढवून. आता धन्या तयार होतो आणि फोन करतो पायलला आणि वेगळाच आवाज काढतो. पायल म्हणत असते ए कोण आहे ग तू. ए बाई त्या पाण्याच्या नादाला नको लागू, तो माझा आहे बरं. आता धन्या परत मुलीचा वेगळाच आवाज काढतो. तो ए माझं प्रेम आहे ग बाई त्याच्यावर, आणि ए पानू चल आपण फोटो काढूया आणि छान छान पावसात भिजूया, मज्जा करूया. आता पायलला डायरेक्ट रडायलाच येतं. पायल म्हणते ए भडवे कोण आहेस ग तू, आणि माझ्या पानूकडे कशाला गेलीस. आता हिच्या डोळ्यात डायरेक्ट पाणीच येतं. आता पायल म्हणत असते ए तू मला तिथे तर येऊ दे आणि बघू दे तू कोण आहे, तर मग तुझी बघ कशी वाट लावते तर. आता धन्या फोन ठेवून देतो आणि हसायलाच लागतो. आता पाण्यामध्ये बघ आता कशी येते ती पळत माझ्याकडे, आणि खरंच पायल लगेच येईल आता, कारण तिचा विश्वासच नसतो. इकडे राजा आणि अवनी
तिथे थांबलेली असतात. परत तो म्हणत असतो, मी त्या मालकाला बोलून घेतो. ती म्हणत असते, अरे राहू दे ना, नको ना. पण राजा खिडकीतून जातो, म्हणजे असं दाखवतो की याने काहीच केलेलं नाही. आता तो मालक खिडकीतूनच बोलत असतो आणि तो, जा बरं तुम्ही, तू कशाला आलाय परत, मी नाही देणार आहे तुम्हाला रूम. राजा त्याची कॉलर पकडतो आणि मग तो दार उघडतो का नाही, दार उघड पहिले. आता तो मालक दार उघडतो आणि तो सोफ्याजवळ जात असताना राजा त्याची परत कॉलर पकडतो आणि म्हणतो, ए का नाही देते तू रूम, तू पहिले का हो म्हणाला होता, ॲडव्हान्स वगैरे घेतला, आमची फजिती किती झाली. तो म्हणतो, अहो तुम्हीच तर. तो राजा म्हणतो, तुम्ही तुम्ही काय, मी काय केलंय. अरे तुझं सांगू का, तू काय काय कांड केलेले आहेस तर. मॅडम लावा पोलिसांना फोन. अवनी म्हणत असते, अरे राजा जाऊ दे ना आता, कशाला त्यांच्या नादाला लागतोय. आणि राजा म्हणत असतो, नाही नाही नाही, याला असं सोडायचं नाही, याला पोलिसांच्या ताब्यामध्ये देतोय मी. तो मालक म्हणत असतो, अहो नका ना नका ना प्लीज, का त्रास देताय मला, मी नाही म्हणालो ना रूम द्यायला, मग जा ना तुम्ही तुमचे गपगुमान. राजा आता त्याची कॉलर सोडतो आणि म्हणतो, परत जर असं कोणत्या मुलींना परेशान करायचा प्रयत्न केला ना तू, तर मग बघ गाठ माझ्याशी आहे. आता अवनी म्हणत असते, जाऊ दे ना राजा, चल ना इथून. आता तू परत एक बुक्का मारतो त्याला आणि अवनी तिची बॅग घेते आणि बाहेर जायला निघते. आता राजा काही ऐकतच नसतो, जाताना पण त्या मालकाला बोलून जात असतो. आता बाहेर गेल्याच्या नंतर राजाला असं वाटतं की बरं झालं एकदाचं, अवनी आता आमच्याच घरी राहील. परत ती गाडीवर बसतात आणि अवनी म्हणत असते, नको ना राजा, पण मला यावंसच नाही वाटत रे घरी आता. राजा म्हणत असतो, अहो असं काय करताय तुम्ही, तुम्ही कुठे राहसाल बरं, आणि सध्या तर कुठे एवढं सेफ पण नाही आहे महिलांसाठी, त्यामुळे तुम्ही आमच्याच घरी राहा आणि जेव्हा तुम्हाला तुमची व्यवस्था लागेल कुठे, तेव्हा जा ना मग तुम्ही. अवनी म्हणत असते, बरं ठीक आहे. आता तो मालक नेमकाच दरवाजा लावायचाच असतो, तर आता महेश आणि विवान इकडे ते दत्ता काका आलेले असतात. तर ते पहिला जो दत्ता काका वरती जाऊन बघतो अवनी कुठे, विवान पण बाकीच्या रूममध्ये चेक करतो. आता महेश पण इकडे तिकडे फिरून बघतो आणि म्हणतो, कुठे रे माझी बहीण, कुठे ठेवली तू, अवनी आली होती ना इकडे. तो म्हणत असतो, कोण अवनी, कोणी नाही आलं इकडे. तो दत्त्या म्हणत असतो, खोटं नको बोलू, तूच सांगितलं होतं. आता विवान तर त्याची कॉलरच पकडतो आणि तो म्हणतो, सांग पटकन, हे बघ हा बॉडीगार्ड आहे, त्याच्या गुंड्या बघ, त्याच्या गुंड्या जर टाईट झाल्या ना तर तो तुला जिवंत सोडणार नाही. आता तो मालक म्हणतो, अहो सोडा ना मला, का माझ्या मागे लागलाय तुम्ही, एकदम माझ्या घरात काय घुसलाय, आणि तुम्ही काही गुंडबिंड आहात की पोलीस आहात, काही सांगितलं पण नाही. आता विवान त्याला खाली पाडतो आणि म्हणतो, सांग गुमान, कुठे आहे आमची अवनी. तो म्हणत असतो, अहो मी हात जोडतो, मला ना तिचा नवरा घेऊन गेलाय तिला, आणि ती आली होती पण मी तिला रूम द्यायला नाही म्हणालो, आणि तिचा नवरा पण माझ्यावर दाटी करून गेला आणि निघून गेले ते दोघं पण. आता महेश म्हणत असतो, कोण, तो राजा का. दत्ता काका पण म्हणत असतो, हो राजाच असेल तोच आला असेल तिला सोडवायला, पण त्याने आपलं काम अवघड करून ठेवलंय ना, आपण इथून सरळ अवनीला घरी घेऊन गेलो असतो. आता दत्ता काका म्हणत असतो, पण हे जर आमचं खोटं निघालं ना, मग बघून घेऊ तुला. आणि रागात ते पण तिथून निघून जातात. आता राजा आणि अवनी जात असताना एक वारी लागते मध्ये. राजा गाडी थांबवतो आणि त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते दोघे पण दर्शन घेतात. आता अवनीला कसं तरीच होत असतं पण त्याच्या गाडीवर, आणि ती विचार करत असते, इथे उतरू का, आणि जिथे आता आणि दर्शन घेताना म्हणत असते, देवा मला तिथे जायची बिलकुल इच्छा नाही आहे, तर मी तुझ्या वारीसोबत जाऊ का, आणि मग तूच माझ्या आयुष्याची मला वाट दाखव. आता मला तर काहीच समजत नाही आहे, पूर्ण चुकतंय, काहीच व्यवस्थित होत नाही आहे. तू जर मला तुझ्या वाटेने घेऊन गेला तिथे मी जाईल आणि तेच माझं पंढरपूर समजेल. आता अवनी नकळत खाली उतरते, राजाला कळतही नाही ती केव्हा उतरून गेली. तर राजा एकटाच गाडीवर घरी पोहोचतो. तो मध्येच जाताना बघतो तर अवनी मागे नसतेच. तो मागे वळून बघतो आणि इकडे तिकडे बघतो तर अवनी तिथेही नाही आहे. आता तो अवनीला फोन करतो. अवनी त्या गाडीमध्ये त्या ट्रकमध्ये बसलेली असते. तेव्हा ती कॉल उचलते आणि म्हणत असते, अरे राजा, मी ना इकडे वारीसोबत आली आता, आणि तू मला शोधण्याचा प्रयत्नही करू नको. तो म्हणत असतो, अहो मॅडम, पण असं काय केलंय तुम्ही घरी परत येणार होता ना, अहो असं नका ना करू. आता अवनी म्हणत असते, नाही राजा, आता मला शोधण्याचा प्रयत्नही करू नको, आपल्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत, आणि आता ही वारी मला जिथे घेऊन जाईल तेच माझं पंढरपूर समजेल मी.
आता राजाला खूप टेन्शन येतं. तो म्हणत असतो, देवी आई असं काय केलं ग तू, आणि अवनीला असं काय बुद्धी दिली की मध्येच उतरून गेल्या, मला न सांगता येईल. आता राजा खूप हतबल झालेला असतो आणि गाडीवर हात ठेवून खाली बघून थोडंसं रडतो, खाली बसतो. त्याला वेगळंच फील होतं की अवनीने असं का केलं असावं, आणि ते किती प्रयत्न केले होते की अवनी आपल्या घरी परत येईल, पण असं काही झालंच नाही. आता दुसऱ्या दिवशी ती वारी त्यांच्या दारापर्यंत आलेली असते. अवनी त्या गाडीत बसलेली असते. इकडे राजा, त्याचे सगळे भावंड, अण्णा ते पूजा करण्यासाठी बाहेर आलेली असतात. आणि राजा ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन मागून जाऊन बघतो तर मागे अवनी बसलेली असते. आता तो अवनीला हात देतो आणि खाली उतरवतो. आणि पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे, तो म्हणत असतो, बघा साक्षात विठू माऊलींनीच तुम्हाला तुमची वाट दाखवली आहे, हेच आहे तुमचं खरं पंढरपूर. आणि इथेच हा भाग